तर मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावरती भाऊने कॅप्टनशीपबद्दल तन्वीला विचारलं आणि तन्वीने खरंच तिला मानावं लागेल. अक्षरशः एकदम निर्मळ आणि स्वच्छ मनाने ती बोलली, की माझ्या कॅप्टन होण्याचा पाठी जो हात आहे, तो फक्त आणि फक्त प्रभूचा आहे. खरं म्हणजे कोणाचं आपल्यासाठी कोण काय करते, काय नाही आणि ते बोलायला पण आणि ते पण दुनियासमोर बोलायला हिंमत लागते. तन्वी खरं जशी दिसायला सुंदर आहे, तशी मनाने पण खूप सुंदर आहे. आता हळू-हळू तिचं म्हणजे तिची जी कॅरेक्टर आहे, तिचं जी रिअल पर्सनॅलिटी आहे, ती बाहेर येते आणि सर्व महाराष्ट्राला दिसते. माझ्या मते खूप सुंदर आहे, खूप सुंदर खेळ खेळते आणि पर्सनल इमोशनल आहे. खूप लगेच इमोशनल होते. हां, बोलायला गेलं तर मग तन्वी कोलते, लय बोलते. हे डायलॉग पक्का तिला सूट होतो. पण भाऊंनी खरं तिचं कौतुक केलं. तिच्याबरोबर प्रभूचं पण कौतुक केलं. कारण की जेव्हा काही टास्क होतात, तर शक्ती प्रदर्शनामुळे प्रभूला अ, नाही जमत. कारण की तो हाईटने कमी पडतो, ताकदीने कमी पडतो. पण इथं युक्तीचा आणि डोक्याचा गेम होता आणि मस्तपैकी गेम केला त्याने. मी आधीच कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की तन्वी कोलते, लय बोलते तीच कॅप्टन होणार आणि तिचा जो पार्टनर असेल, तो प्रभूच असणार आणि नक्की तेच झालं. कारण की दिसते आपण बिग बॉस बघतोय, तर आपल्याला पण त्या गोष्टीचं हे होते, की काय करू शकता, काय नाही. त्याकरता मी आधीच व्हिडिओ टाकत असतो, की बघा माझं जजमेंट तर हे आहे. आता उद्या भाऊंनी सांगितलंय, की काहीतरी शॉकिंग असेल. आता शॉकिंग काय? तर माझ्या मते भाऊ जे 2 मास्टर माइंड आहे, त्यांची पोलखोल करणार आहे उद्या. तुम्हाला काय वाटते? नक्कीच कमेंट करून सांगा, की भाऊ पोलखोल करणार आहे का अजून वेगळं काही सरप्राईज आहे? तर भेटूया उद्या. मित्रांनो, तुम्हाला जर आपली चर्चा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.